आणि मला मिळालं असं ज्ञान आणि द्यावी लागतं मला गायनाचं मूळ असल कानाचं मूळ आणि बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ अहो बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ भेटले बघा देवाच्या रूपात आणि म्हणी होती माझ्या कंत मला त्याने केलं कलावंत आणि दिलाचं प्रेम बोललं जीवनाचं गोकुळ असं जीवनाचं गोकुळ आणि बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ आणि बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ देव बाळूमामाचा भंडारावरी कपाळाला आणि थाप मार डिंबाड्या तुझ्या गजा ढोलाला आणि सुंबरान मांडल सुंबरान मांडल सुंबरान मांडल सुंबरान मांडल आणि साज विळला साज टायमाला आळ्या मारू कोणाला आका मारू कोणाला भंडाऱ्याच्या धन्याला गाबळ्याच्या मलकाला मेंढ्याराच्या देवाला कलियुगी संताला मेंढ्याराच्या देवाला कलियुगी संताला साधू
वाटेच्या मार्गाला देवा बाळासाहेब वाघमारे गाव अकलूज असायला बाबा आमच्या जोडीदार गाड्यानं चाललेल्या गाड्याला 101 रुपयाचं बहुमान केलं माझ्या संत बाळूमाला 4 हाताने देवा 5 जण वालिकाचा आशीर्वाद लागावा बाबा रे आता कोडं पडलंय पहिल्यापासून लावाव का निम्यातनं म्हणावं पहिल्यापासून लावाय हा पहिल्यापासून लाव पण दादा मामानं सांगितलंय काय ह्या बाळू धनगराला देव का म्हणायचं होय ह्या बाळू धनगराला देव का म्हणायचं लोक याच्या पाया कशा पाय पडते ते देवा त्या वेळेला कशा पाय हो बाबा रे शिव असणारा बाळू धनगर देवा त्या टायमाला काय लागला करायला बाबा आणि शेळ्या मेंढ्याचं खिलार घेऊन देवा त्या टायमाला गावानं गाव लागला होता तळानं तळ मेंढ्या जगवत हिंडत आणि देश मेंढ्या घेऊन लागलेला हिंडायला आणि असणारा देव माझा बाळाप्पा त्या टायमाला तुमच्या जाग्याला गेला होता मेंढ्या घेऊन सिना बाबा आणि कोण पडल कोणाला कोण पडल कोणाला बरं दुपार पाऱ्याला बरं दुपार पाऱ्याला जोडीचं मेंढक लागलं होतं मामाला बोलायला काय लागलं होतं भर दुपारच्या पाऱ्याला बोलायला बाबा अरे ताण लागला या जीवाला कंठ गेला या सुकून देवाच्या त्या टायमाला जीव येण्यातून गेलाय आम्हाला मामा पाणी पाजलं तर बरं होईल बाबा एवढं म्हणताना देवाच्या त्या ठिकाण्याला विचार केला या बाळू धनगरानं बाबा विचार केला म्हणाला न पातेला लावलं होतं हाताला पात्याला हाताला लावून रानुमाळ लागला होता पाण्याच्या शोधाला फिरायला देवा त्या नेपाळीच्या बाजूला कर्नाटक भागाला न कोकणोळीच्या रानाला या बाळू धनगराच्या मेंढ्याचा देवा असताना पाण्याच्या शोधाला रानुमाळ फिरत होता बाबा आणि असणारा बाळाप्पा लागला होता हिरी बारवा हुकलायला देवाच्या त्या टायमाला अरे दुपार पाऱ्याला कुठल्या हिरला गेलं तर पायरी नाही बाबा पाणी पाक तळाला आणि असं बघून देवा यो बाळू बघितला होता कोणी त्या वेळेला देवा कैलासाच्या देवानी विचार केला होता खलमानीव खंडाला मधल्या तळाला कीर्ती महान आहे बाबा आणि या बाळू धनगराचं नाव लई लागलंय गाजायला म्हणून सिना कसलाही बाळू धनगर जाऊन बघूया बाबा आणि या बाळू धनगराची आपण आज परीक्षा बघूया असा विचार लागला होता करायला देव भोळा देव शंकर विष्णू भगवंत देवा
झोडीच्या देवानी विचार केला होता निघूनचा व्याख्याला मानव खंडाला आणि मधल्या हाताळाला देवाच्या त्यावेळेला जर आपण अशा वेशात गेलं आहा तर आपल्याला मोहर जायला वेळ लागेल बाबा. असं म्हणून विचार केलेला म्हणाला ना जोडीचं देव काय लागलं होतं विचार करायला विचार लागलं होतं करायला आपण गोसाव्याचं रूप धरायचं भगवंता. आणि जोडीचं देव बघा विचार करीत विचार करीत बघा विचार करीत आणि बोलाया लागले बघा सांगाया लागले बोलाया लागले देवा सांगाया लागले जोडीच्या देवाने भगवी छाया लावली होती अंगाला. खैलास गादीला भगवंताने विचार केला भगवी छाया अंगाला लावली. आणि जशी भगवी छाया अंगाला लावायला देवाच्या त्यावेळेला खेलमानीव खंडाला कुंगनुळीच्या रानाला ही भगवी छाया घालून तिना झोळी लावली होती. काकाला गळ्यात रुद्रुक्षच्या दंडात दंडगट्या मनगटात मनगट्या बांधल्या होत्या माझ्या भगवंताने. आणि आलं होतं या कुंगनुळीच्या रानाला बाळूच्या हिरीत उतरलाय त्या हिरीच्या काटाला. देवा हो हिरीला पायरी नीट नव्हती बाळून या वडाच्या झाडाखाली हिर होती. आणि त्या हिरीच्या काटाला पायातल्या चपला सोडल्या होत्या धोतराचा खमला घातला होता. पायात पायदण काढलं होतं देवा त्या ठिकाणी आला. आणि त्या हिरीमध्ये पाण्याच्या शोधाला उतरला होता बाबा. एका हाताला पातेलं धरलेलं आणि एका हातानं पारंबी धरून यो बाळाप्पा लागला होता हिरीमध्ये उतरायला. शाबास. आणि जसा बाळू हिरीमध्ये निघून जायला पाण्याचं पातेलं भरून घ्यायला देवा त्या वेळेला पातेलं भरून पाणी घेतलं होतं आणि पायऱ्या चढून वर येत होता. जसा काय बाळून पाण्याचं पातेलं घेऊन हिरीच्या वर आला होता देवा तसं ही जोडीचं देव भगवी छाया घालून सिना त्या हिरीच्या काटाला. आणि बोला याला याला गेले सांगा याला याला गेले बाळू माझ्या या मामाला बाळू माझ्या या मामाला. पाणी आम्हाला दे महावे तन लागेल जी महारा
काय करू कर्माला मेंढक्यानी तर आपल्याला पाणी आणाय सांगितलं या बरं नाही ह्यांना पाणी द्यावं तर पाप लागते बाबा. म्हणून साठी बाळून विचार ध्यायपिंडाला केला होता आणि पाण्याचं पातेल या गोसावीच्या हाताला द्यायला देवा. हाताला दिलं होतं आणि ती सगळं पाणी एकच गोसावी पाणी पेलावो. आणि जसा गोसावी पाणी पेला आणि काय लागला होता बोलायला. बाबा एक जणाचाच आत्मा थंड झालाय, अजून एक जण शिल्लक आहे बाबा. एकाची ताण भागली, अजून एक गोसावी शिल्लक आहे. तुला अजून एक पातेल भरून पाणी आणावं लागेल बाळा. नाही इलाजाची गोष्ट होती. पात्याला हाताला लावलं होतं या बाळून फिरून पातेला हाताला धरला होता देवा. आणि हिरीमध्ये उतरायला या वडाच्या झाडाच्या पारंब्या धरत धरत यो बाळाप्पा निघून गेला होता हिरीच्या तळाला गेला होता. पात्याला भरून पाणी घेऊन शिना पुन्हा वर आला होता देवा. हो जर पारंबी सुटली तर आपण हिरीत पडलं आणि पातेला जर पाण्यात पडलं तर आपल्याला परत हिरीत उतरावं लागल. म्हणून शिना त्याची काळजी घेतली होती. भगवंताचा आधार होता त्याला देवा. हो पण भगवंताचा आधार असा फुकट मिळत नसतोय. काय मिळते हो बोखंडी बसून घनाने टाकीन हाणते देवा. हा भगवंताचा आधार केव्हा मिळतो? हवा ज्यावेळेला टाकीचं घाव सोसावं लागतात त्यावेळेला देव म्हणते तेव्हा लोक पाया पडते ते. खराय बाबा हा खराय की नाहीतर देव आहे म्हणून साठी जायचं हा पाया पडायचं काहीतरी केलं की आपला दणका लावायचा. बर आणि जर घरला गेलं काय होत त्याला काय म्हणते ती माहित आहे का? काय हो अरे म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव आणि देवाच्यानं पावायचा नाही रे बाबा. आणि देवा माझा मंडईचा भाजीपाला नाही रे. काय रे देवा माझा मंडईचा भाजीपाला नाही. सोन्याचा देव त्याला भट्टीचा ताव. देवा दगडाचा जर देव केला तर त्याला हातोड्याचं घावायचं बाबा. आणि सोन्याचा जर देव करायला गेलो तर त्याला इस्त्यात घालून वर्णधन करावं तिथे आयरन. मग असं जर देवाला चटक बसत असतील तर आपणाला किती बसतील हा आपणाला किती बसतील. आपल्याला एवढे सोसायला गेलं कोणाचा बाळमामा बी नको. काय न ग जाऊया आपल्या आपल्या घरला. पण देवा भगवंताने एवढं आपल्याला कष्ट घ्या म्हणून सांगितलं नाही. थोडंच घ्या सांगितलंय पण ते बी आपल्याला नीतीनं घ्या. हा नीतीनं घ्यावं. अरे दगडाचा देव त्याला हातोडाचे घाव आणि सोन्याचा देव त्याला भट्टीचा ताव. आणि अशानं देव काही पावायचा नाही. देव माझा मंडईचा भाजीपाला नाही. अशानं देव काही पावायचा नाही. देव माझा मंडईचा भाजीपाला नाही. देवा स्वतः विचार केला म्हणाला नाही बाळाप्पा फिरून दुसरं पातेल भरून घेऊन आणतावर वर घेऊन आला होता ना. राहिलेल्या गोसाव्याला ताण लागली होती त्याला दिलं होतं बाबा. आणि आणलेलं पाण्याचं पातेल लागला होता या गोसाव्याच्या हाताला द्यायला. त्या गोसाव्याने घेतलं. गोसाव्यानं पातेल घेतलं होतं आणि या पातेल्यातलं पाणी गोसावी पेला होता. देवा दोघांचाही आत्मा थंड झालता बाबा. देवा हो दोन गोसाव्याला हिरीत उतरून पाणी पाजलं होतं म्हणून या बाळू धनगरानं त्यांचा तिटकारा रागराग केला नव्हता. बाबा देव कुठल्या रूपाने तू कळत नाही म्हणून शिना देवा विचार केला मनाला. आणि स्वतः बाळाप्पा काही लागला होता करायला देवा त्या तर वेळेला दोन्ही हात जोडले होते बाबा. आणि बाळू माझ्या या मामाने बाळू माझ्या मामाने हिरियाच्या या काठाला हिरियाच्या काठाला गोसाव्याच्या या पायावे गोसाव्याच्या पायावे पाया लागेला पेडाईला पाया लागला पेडाईला.
देवा हो. ह्या बाळून या गोसाव्यांचं दर्शन घेतलं होतं देवा. गोसाव्याचं दर्शन घेतल्यावर गोसावी लागलं होतं बोलायला या बाळूला हिरीच्या काटाला. विचार पडला होता ध्यायपिंडाला या गोसाव्यांना आहा ह्या बाळूला आपण दान काय देवावं. द्यावावी काय तर दाहिसमेंट रवींद्र खोडं पडलं होतं गोसाव्याला आणि या गोसाव्याने या बाळून जसं या गोसाव्याच्या पायावर आपलं मस्तक टेकवायला देवा त्या वेळेला विचार केला गोसाव्याने ना अंतर्ज्ञानी ओळखलं होतं बाबा. अंतर्याने या बाळूच्या डोळ्यावर हात ठेवला होता. अरे लागली होती बोलायला बाबा तुला वाचा सिद्धी देणार आहे आम्ही देवा हा. बाळू आजपासून सांगतो आहे की तुला चंद्र सूर्य सुस्तर जळगंगा वाहुस्तर आहा. तुला वाचा सिद्धी राहिला तू बोललेला शब्द खरा होईल बाबा. आनंदी आनंद झालता माझ्या बाळूला. वाचा सिद्धी राहील म्हणल्यानंतर बाळून दोन्ही हात जोडलं होतं हा. आणि या गोसाव्यांचं फिरून एकदा दर्शन घेतलं. दर्शन घेऊन सेना मेंढका तांद्याचं ध्यान झालं बाबा. आणि गोसावी त्यांच्या वाटेने निघून जायला आणि बाळाप्पानं फिरून तिसऱ्या वेळेला हिरीत गेला होता पाण्याचं पातेल भरायला. वडाच्या पारंब्या धरून हिरीमध्ये उतरायला. आणि असणारा देव माझा बाळाप्पा देवा त्या टायमाला चल पाणी भरून शिना वर आला होता. आणि पाण्याचं पातेल घेऊन पाण्याचं पातेल घेऊन पाणी घेऊन निघून गेला होता मेंढराचा देवा. अरे दुपार पाऱ्याला उन्हाच्या काराला. आणि या वेळेला या बाळूला लागलं होतं मेंढकं विचारायला अरे मामा आहा आज लयच उशीर केला पाणी आणायला बाबा. पाणी आणायला उशीर कशाच्या कारणाने झाला सांग बाबा. अशा वेळेला मामा काय लागला होता बोलायला या मेडक्यांना. मेंढक्यांना मामा सांगत होता दोन गोसावी आलता त्या गोसाव्याने पाणी मागितलं होतं बाबा त्यांना पाणी पाजलं त्यामुळे उशीर झालाय बाबा. आणि असा मामा लागला होता बोलायला या मेंढक्यांना देवा त्या वेळेला. दुपारीचा दिवस तिसरा पारला जायला. तिने सांज वेळेला मेंढ्याची पेड गेली होती वाड्याला. मेंढ्या मेंढ वाड्याला वाघराची पेड लावायला. ठाणी कुकरी पाजली होती होय. बाबा. असं. आणि या बाळाप्पानं बाजूला उसं लावलं होतं ना. बाळाप्पा काळ्या बंड राताला मेंढ्याच्या तळाला बसल्याला. आणि खाई लागला होता विचार कराय माझा बाळू धनगर बाबा. आणि या बाळू धनगरानं विचार सुरुवात केली ती देवा अशी भगवंतानं दिलेल्या शक्तीचा भगवंतानं दिलेल्या युक्तीचा आपण काहीतरी वापर केला पाहिजे बरं का. म्हणून शिना लागला होता चित्तागती विचार करायला. आणि या बाळू धनगरानं देवा काही चालू करायला देवा त्या तर टायमाला असं का आपण उद्यापासून कोणाचं आणलेलं कोणाचं नडलेलं भूत लागीर काढूया असा मामाने विचार केला म्हणाला बाबा. म्हणण्यासाठी स्वतः देव माझा बाळाप्पा काही लागला करायला भगवंत. आणि दिसा मासा या दिवस महिन्या मागे या महिना
गावात त्या गावात. आणि जो कोण भगत मेंढ्याच्या तळाला येईल हा. त्याला लागेर लागलेला असू दे, भूत लागलेला असू दे, बाळू धनगर नीट करणारा देवा. त्याच्याजवळ वाचा शक्ती होती बाबा. आणि असा नित्य जाणे मग चालल्याला या बाळू धनगराचा देवा त्या टायमाला दिवस लागलं होतं सरायला, महिना लागलं होतं भरायला बाबा. पण देवा असं. कोणी एका दिवसाला या बाळूला काही लागलं होतं घडायला. काय का आणि बाळू माझ्या या मामाला हा? आकाशवाणी या झाली आणि काय लागली बोलायला, काय लागली सांगायला. बाळू या म्हणत, आकाशवाणी या बोलत. आकाशवाणी लागली होती होयाला. आणि विचार पडला होता माझ्या बाळू मामाला बाबा आकाशवाणी काय बोलत होती. आकाशवाणी लागली होती सांगायला बाळापा काय तू केलं या त्या गोष्टीला गुरु करून घ्यायला लागतोय बाबा. तुझ्या पाठीला पाठबळ बनवण्यासाठी तुला गुरु करायला लागतो या. जे काय तू केलंय ते सत्य आहे बाबा. आणि लागली होती देवा आकाशवाणी या मामाला बोलायला. आणि हुरहुरा लागली होती मामाला वाटायला. आणि जशी मामाला हुरहुरा लागली वाटायला देवा त्या टायमाला असं करू कर्माला माझ्या दैवगती येण्याला मामानं विचार केला मनाला बाबा. म्हणून साठी या बाळू धनगराने विचार केला स्वतःच्या ध्यायपिंडाला गुरु आपला कुठे शोधूया देवा. हा. आपला गुरु शोधायचा, आपला गुरु बघायचा, पण काही विचार लागला होता करायला यो बाळू धनगर देवा. असं का बाबा हो. आजपासून आपण लोकांची भूतकेत फुकाट कोणाची काढायची नाही ती देवा. काय तर त्याला दक्षिणा घेतला पाहिजे. आणि असं लागला होता विचार करायला देवा यो बाळा पात्या टायमाला. म्हणून शिना बाळूना विचार केला कसा देवा. हो. स्वतः बाळा पण विचार केलता म्हणाला काय का आजपासून ज्या भगताचं कोणाची भूत काढेल कोणाची लागीर काढेल त्याच्याकडून आपण ₹100 दक्षिणा घ्यायची. हे मामाने ठरवलं बाबा. आणि कोण माझी दक्षिणा बिगर मोजता म्हणतील तो माझा गुरु वर्गा. तो माझा गुरु मी त्याचा शिष्य बाबा. असं मामाला या पिंड्याच्या तळाला स्वतःच्या मुखावाटवाचा सोडायला. त्यावेळेला मामाने दक्षिणा घ्यायची चालू झाली. राहीत राहणारी लोक मामापाशी येणार, कोणाला काय झालंय बघणार. हा म्हणता बातमी कळायला लागली होती भगवंता. किंवा असणारा बाळाप्पा देवा त्यात्रा टायमाला काय करणार. काय गा प्रत्येकी आलेल्या भक्ताकडे ₹100 दक्षिणा घेणार. देवा दक्षिणा घेणार आणि ते आपल्या स्वतःच्या हातात घेत नव्हता. बुवा तांबेगाव पांगरी हा.
ह्या मामाच्या भक्तांना चाललेल्या गाण्याला 51 रुपयाचं बहुमान केलं. माझ्या संत बाळूमामाला 4 हाताने देवाबा पांजरवालेचा आशीर्वाद लागावा. आणि स्वतः बाळाप्पा दक्षिणा लागला होता गोळा करायला. दक्षिणाची पिशवी ह्या असणाऱ्या संगतीच्या मेडक्यापाशी या मरग्या गड्यापाशी पैशाचा गटोळा मामाला दिल्याला. मामा फक्त अंगाराच लावायचा हो. आणि दिल्याली दक्षिणा या मरग्यापाशी ठेवायचा असं मामा दिवस लागलेला काढायला. असं देवरस पण बघत बघत आणि या भगवंताच्या मेंढ्याचा तळ देवा त्यात्र टाइम आला. आणि देवर माझा बाळापा देवर माझा बाळापा राधानगरी रस्त्याने नदीच्या काठाला मेंढ्या हिंडत होत्या भगवंताच्या माझ्या. देवा आणि या मामाच्या मेंढ्याचा तळ निघून गेलेला कुठं? ह्या राधानगरी रस्ता धरून या मामाच्या मेंढ्याचा तळ गेलता शेणगावच्या रानाला. शेणगावच्या रानाला नदीच्या काठाला. आणि जसा मेंढ्याचा तळ निघून गेलेला देवा नदीच्या तीराला मेंढ्या हिंडत होत्या हिरव्यागार देठाला. आणि या मामाचं ध्यान गेलं होतं. समोर दत्ताचं मंदिर लागलं होतं दिसायला. दत्ताचं मंदिर लागलं होतं दिसायला आणि भगवंताचा गुरु जवळ येई लागला होता बाबा. आणि स्वतः बाळाप्पा निघून गेलता दत्ताच्या रवळाला. देवा त्यात्र टाइम आला. देव दर्शन करून येऊया म्हणून मामा माझा गेला होता मेंढक्याला सांगून शिना. देवा हो देव दर्शन करून येऊया म्हणून साठी स्वतः यो बाळू धनगर निघून गेला होता दत्ताच्या रवळाला. आणि दत्ताच्या रावळात पाऊल टाकल्याबरोबर काय लागलं होतं घडायला भगवंता. देवाचं दर्शन घेतलं होतं आणि एवढ्या अवधीला यो मामांचा गुरुमुळे महाराज त्या नदीच्या काठाला बासरी वाजवत बसलेला. देवा त्या टाइम आला. गोड बासरीचा आवाज मामाच्या कानाला. आणि यो असणारामुळे महाराज काय लागला होता बोलायला. आणि या मामाला त्यानं जसं बघायला आणि मामाकडे जसं बघायला आणि यामुळे महाराजाने काही करायला देवा त्या वेळेला काय बोलणं लागलं होतं होयाला त्या दत्ताच्या मंदिरात. आणि बोलायला लागला अव सांगायला गेला. आणि मुळे माझा महाराज मुळे महाराज मुळे माझा महाराज मुळे महाराज.
ऋतला बाई काटा कानाला काढिला 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 देवा शिव असणारा भगवंत निघून गेला होता या मुळे महाराजाच्या जवळल्या बाजूला आणि मुळे महाराजाच्या जवळ गेलतानी बाळू मामा खाई लागला बोलायला भगवंता आणि जसं मामा जवळ जायला देवा त्यात्र वेळेला दोन्ही हात जोडलं होतं दोन्ही गुडघं टेकलं होतं दत्त महाराजाचं दर्शन घेतलं होतं देवा हो जसं दर्शन घेतलं होतं या मुळे महाराजाच्या जवळ जाऊन बसायला यो मामा आणि मुळे महाराज बासरी लागला होता वाजवाय कानाला मंजूळ आवाज ये लागला होता आणि जसा मामा जवळ गेलेला देवा त्यात्र टायमाला आणि खाई बोलला का त्यावेळेला या सणाऱ्या मामाला यो मुळे महाराज लागला होता बोलायला अरे धनागरा माझी काय गुरु दक्षिणा आणली का नाही कशाच्या कारणाने समोर येऊन बसला सांग बाबा अशा वेळेला काय बोलला बाळू मामा बाबा हा तुझी गुरु दक्षिणा आणली आहे, पण माझी एक आठ आहे सांगतो आहे की तुला कशी का माझ्या पैशाच्या पिशवीत किती पैसे आहेत बिगर मोजता तू सांगायचं तर तू माझा गुरु मी तुझा शिष्य असं म्हणल्याबरोबरीला देवा यो असणारा मुळे महाराज काय लागला होता बोलायला काही लागला बोलायला त्या बाळू धनगराला बाबा आणि बोलाया बघावं लागेला सांगाया बघावं लागेला बाळू माझ्या मामाला बाळू माझ्या मामाला तुझ्या रे पैशाच्या पिशवीला तुझ्या रे पैशाच्या पिशवीला सांगितलं बाळू तुझ्या त्या पैशाच्या पिशवीला तुझ्या मर्ग्या गड्यापाशी पैशाची पिशवी आहे त्या पैशाच्या पिशवीत देवा 120 रुपये आहेत त्या वेळेला मरग्या गड्याला बाळू मामानं हरी मारायला आणि असं दोघे जण देवा काय लागलं होतं बोलायला काय का विचार केला म्हणाला आणि असणारा बाळाप्पा सांगत होता चल जाऊ निघून दत्ताच्या रावळाला त्या मुळ्या अण्णापाशी बाबा ती त्यानं ओळखली दक्षिणा मोजून बघूया दक्षिणा ओळखली होती या मर्ग्या गड्याला हाक मारली होती देवा मरग्या गडी धावत पडा दत्ताच्या मंदिराला मुळ्या अण्णाच्या समोर बाळू मामा आणि मरग्या गडी देवा हो या मर्ग्या गड्यानं पैशाचं गटुळ काढायला आणि या मुळे महाराजांना या मर्ग्यानं मोजायला बाबा दोघांनी जसं पैशाचं गटुळ मोजायला देवा त्यात्र वेळेला असं 120 रुपये भरायला 120 रुपये दक्षिणा भरली होती या मामानं सांगितलेल्या देवाप्रमाणे बरं का त्या वेळेला ही मामानं ही गुरु करून घ्यायला बाबा आणि काय लागलं होतं घडायला जे आणि नाव तुझं घेऊन कोरड पडली वाटाला आणि नाव तुझं घेऊन पडली कोरड वाटाला बाबा आणि मरुड पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला 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 गुरुच्या शिवाय तुरी अर्धवट राशी बाबा आणि देवाची कचारी धाम गुरु मध्ये पासी आणि नाही रे किंमत आणि तुझ्या थाटा माटाला आणि या थाटा माटाला आणि मरुण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला
खायला गुरु आहे हा तशा माता माऊल्या काय म्हणते द्या काय म्हणते देवा माता माऊल्यांना बी गुरु असतोय आहे की हा बिन गुरुज कोण नाही हो माता माऊल्या काय म्हणते ते माहित आहे का काय हो हा काय आणि आई बापाच्या नावासाठी नांदते मी सासर घराला आणि या सासर घराला पण काय म्हणते त्या आणि हुंड्यासाठी सासू सासरा छळते मला हुंड्यासाठी सासू सासरा छळते मला महाग होता आता नाही हो नवीन आलो हा आता हुंडा देत नाही तिजण नारळ सुद्धा नको पण मुलगी द्या म्हणते नारळाची झाडच आमच्यात आहे जो देते ती का हुंडा बंद पडलंय होंड्याचं मुकाट्यात बसते काय बोलू ना ती हा हॅलो देवा कस मावशा जागा आहे का जागे मग बोल नाही तुम्ही काय मी काय म्हणतो ही तर कळतंय ना नाही आमच्या तुमच्या भाषेत थोडा बदल आहे नाहीतर घोटाळा असा व्हायला कीर्तनाही गोड नाही पण घोंगडा अडकले म्हणून तस काय नाही ना देवा राजेंद्र बोरगे 51 रुपयाचं बहुमान केलं विशाल भोळाखे 51 रुपयाचं बहुमान केलं सपना काळोंके 51 रुपयाचं बहुमान केलं विजया दिवटे 51 रुपयाचं बहुमान केलं ज्योती दिवटे 51 रुपयाचं बहुमान केलं शांतीलाल टकले 51 रुपयाचं बहुमान केलं विठ्ठल सूर्यवंशी 51 रुपयाचं बहुमान केलं कल्याणराव पाटील 51 रुपयाचं बहुमान केलं माझ्या संत बाळमामानं 4 हाताने देवा पाहिजे वालग्याचा आशीर्वाद लागावा आणि स्वतः मामानं द्यायला गुरु करून घेतलेला देवा त्यात्र वेळेला गुरु करून घेतला होता आणि मामा काय लागला होता तो आजपासून माझा गुरु मी तुझा शिष्य असं सांगितल्या बरोबरीला यो असणारामुळे महाराज शेनगावच्या राणाला न दत्ताच्या रावळाला काय लागला होता बोलायला बाबा रे बाळू शासनारामुळे महाराज या बाळूला लागला होता बोलायला बाळू आशीर्वाद देऊन शेना बाळू धनगर आपला मेंढ्यात निघून जायला आणि जसं देवा मेंढ्यात निघून गेलेला त्यात्र टाइमाला काय लागलं घडायला भगवंता आणि या भगवंताला द्यायला गुरु केला होता आणि या बाळू धनगराची महिमा जगभर लागलेली गाजायला काय कमी आहे तट आणि जसं दिवसामागे दिवस येऊ पण येऊ बाळापा शेळ्या मेंढ्या सोडणार नाही त्याची जगत राखतच होता बाबा आणि अशी जगत राखता देवा त्यात्र टाइमाला काय लागलं होतं पुढल्या बाजूला घडायला भगवंता आणि देव माझा बाळापा देव माझा बाळापा
भगवंतानं घ्यायला गुरु केलता मुळे महाराज बाबा आणि यो भगवंत शेळे मेंढ्याचं खिलार घेऊन देवा रान सोडलं होतं मोहल्ल्या रानाला गेलता कापसी गावाला आणि या कापसी गावाला बाळूमामानं मेंढ्याचा तळपल्या ठोकायला आणि तिचा नीतिक्रम रोजच्या रोज चालू भंडारा आम्ही देवा आणि या कापसी गावात एक बाळाप्पा पाटील नावाचा पाटील होता देवा मोठा सावकर होता बाबा या पाटलाला 20-22 एकराचं 2 पाव रान होतं आणि पाटील शाळू पेरला का एकदा काढायलाच निघून जाणार पहिले तसंच होतं एकदा पेरलं काढायला जात होती हो आणि असं देवा या बाळूची मेंढ्याचा तळ जाऊन पडल्याला या पाटलाच्या मळ्या शेजारला गावातली लोक या बाळू धनगराला सांगत होती बाबा ही पाटील लय वंगाळ आहे त्याचं काही चाराचारी काही करू नको धनगरा असं म्हणल्याबरोबर या मामाच्या मेंढ्यानी त्या पाटलाचा शाळू खायला भगवंता पाटलाच्या शाळूत जाऊन मेंढ्या लागल्या होत्या चरायला हा म्हणता बातमी कळाली होती बाळाप्पा पाटलाला गावात बाबा आणि जशी बातमी बाळाप्पा पाटलाला कळाय नाही ओ बाळाप्पा पाटील निघून आलता आपल्या मळ्याला आलता चरल्याला बघत होता बाबा देवा हो आणि या मेंढ्याने खाल्ल्याला चारा बघितला होता स्वतः आणि त्या धनगराला बोलत होता रे कुठलाय रे धनगरा देवा हो त्यावेळेला सांगायला लागला होता यो बाळाप्पा पाटील अरे धनगरा माझ्या रानात शाळू आधी तर ह्या इथे एक ताट तर त्या तिथे एक ताट आहे तू चारून गेलो आम्ही काय खावाव रे एवढं म्हणताना बाळू धनगर लागला होता सांगायला पाटील तुमचं लय नुकसान झालं तर तुमची भरपाई देतो बरं का तुमची भरपाई किती देऊ द्या सांगा लागला होता मामा बोलायला अरे धनगरा तू काय देणार आहे आमची भरपाई देवा हो तू आज ह्या गावात तर उद्या त्या गावात मेंढ्या घेऊन जाणार आणि तू भरपाई द्यायची वाचा करतोय तुला गाव येण म्हणत नाही शान म्हणत नाही तू माझी भरपाई द्यायची आहे का असा बाळाप्पा पाटील बाळू धनगराला लागला होता बोलायला देवा बाळाप्पा पाटलाची यो बाळू धनगर लागला होता माफी मागायला पण यो पाटील काही बोलायला कमी होईना कमी कर ना हो बसलेल्यांना विचारा महाराजांना विचारा काय विचारायचो बोलणाऱ्याच्या एरडी ऐकते ते म्हणते ती ना बोलणारा गहू सुद्धा ऐकत नाही तो ऐकतेल का अजिबात ऐकत नाही हा पाणी शिवल्यावर कोणच काय गहू ऐकतेल का ह्यो बाळू मामा लागला होता शरणांगती होयाला या बाळाप्पा पाटलाला जा बाबा लय शहाणा आहे मोहल्ल्या अंगाला हिंडवचा मेंढ्या म्हणला म्हणण्यासाठी देवा या बाळून आपल्या मेंढ्याचा तळ उठवायला तळ उठवून शिना कुठल्या गावाला जायला बाबा महाग या बाळाप्पा पाटलानं गावात गेलताना निघून मोलमजूर बघितली होती आपली शाळूची काढणी करूया आणि खळ करून घरला आणूया म्हणून बरं का ताट एवढं गोळा तर करूया की म्हणून म्हणण्यासाठी देवा या बाळू धनगरानं मेंढ्याचा तळ उठवायला बाळू धनगर मोहल्ल्या बाजूला आणि बाळाप्पा पाटलानं काढणी लावायला आणि बाळू गा माझ्या या मामाने बाळू गा माझ्या या मामाने हमीदवाड्याला तळ ठोकायला बाबा आणि 8-10 दिवसाचा काळ लोटला होता ना बाळाप्पा बाळाप्पाची काढणी झाली होती गोळा झालं होतं
आणि या बाळाप्पा पाटलानं आपल्या मण्याला रास केली होती. रास केली होती, मळणी झाली होती, पडलं होतं कोणाला बाबा. देवा शिव बाळू धनगर निघून गेलता मेंढ्या चारत चारत या बाळाप्पा पाटलाच्या मण्याला फिरून देवा. इळभर काय थोडं रान फिरते ते आता तर गेला होता ना बाळाप्पा पाटील देवा. आणि त्याचा लोक बाबा या बाळाप्पा पाटलानं या बाळाप्पा पाटलाच्या लेखाने विचार केलता आज आपण रास भरूया आणि घराला नेऊया. ठेवलेला बाळू धनगराच्या मेंढ्या तट गेल्या आणि बाळू धनगर त्या बाळाप्पा पाटलाला बोलत होता. आणि जसा या बाळू मामा निघून गेलेला बाळाप्पा पाटलाच्या जवळल्या बाजूला पाटील देवा हो अन बोलावयाला याला गेला सांगावयाला याला गेला. अन बाळू माझा या मामाव बाळू ग माझा या मामाव. अन बाळाप्पा मग या पाटलाला बाळाप्पा मग या पाटलाला. पाटील म्हणत पाटील पाटील म्हणत रासरण कुर भरायला रासरण कुर भरायला. एवढ्या वगया वेळेला एवढ्या वगया टायमाला काही गाला गल घडायला काही गाला गल घडायला. देवा शिव मामा लागला होता सांगायला पाटील राज आजच्या दिवस काही भरू नका. रामाची रात्र संपू द्या सवळच्या पाऱ्याला रास भरा. पाटलाच्या संत बाळवान चार हाताने देवा पाच जण वालग्याचा आशीर्वाद लागावा. खरंय देवा बाबा बसले. मामा लागला होता सांगायला पाटील रास आता भरू नका. तुम्हाला जर रास भरायचे तर पाटाच्या पाऱ्याला रास भरा. पाटलानं बी ऐकून घेतले या धनगराज बाबा. देवा हो माणसाची म्हणा येड्याचं सुद्धा ऐकाव. ऐकावा ऐकावा. हा देव कसा ओळखता येत नाही हो. देव जर हसला तर ओळखू येत नाही. बाबा रे हा. 1892 सालाला 3 ऑक्टोबर हा. वार सोमवार सुंदराई घरतीच्या पोटी द्वादश सोमवारी हा. आणि या द्वादशी दिवशी 4:23 अक्कोळ गावात आणि या आरबावेच्या वाड्यात या बाळू धनगराचा जन्म झाला देवा. खरंय भगवंता. आणि ज्या वेळेला यो बाळाप्पा हा. जसा मोठा लागला होता होयाला बस तसा अखंड गाव याला येडाबाळ्या आणि खोळाबाळ्याशिवाय बोलत नव्हतं. खरंय येडच म्हणत होती हो. हा येडच म्हणत होती. ज्या ज्ञानेश्वर माऊलीला लोकांनी स्पर्श केला तर 10 वेळा आंघोळ करत होती. नदी या पात्रात पाय धुऊ देत नव्हती, पाणी पिऊ देत नव्हती. त्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुकाचं दर्शन घ्यायसाठी लोक आज चिंगरून मरते ती देवा. डोळ्यानं बघतोय आपण मरते ती बी खराय. आणि ज्या बाळू धनगराला लोक येडाबाळ्या आणि खुल्या बाळ्या म्हणत होती त्याच्या मोहरा आता नस्त मस्तक व्हायला लागली. परिणामी आज संत सद्गुरु बाळूमामा झाला. हा. देवा कसं या पृथ्वी तलावर असा कुठलाच देव नाही. कसं हो. संध्याकाळी भरवलेलं तासात मोडतोय फिरून सकाळपारी भरवतोय. बाबा त्याची तशी वाक्यच आहे हो. 19 बघायचं आदमापूर आणि मेतक या ठिकाणी रोज किती अन्नदान होत असेल. हा. मंदिराचा कुठले विषय सोडून द्या. आता मंदिर बी लय झाली ती. 19 बघ आदमापूर आणि मेतक हा. 21 ठिकाण टोटल होते ती. होय गे. या ठिकाणी रोज किती अन्नदान होत असेल किती लोक जेवत होत असतील. इंजिनियरला विचारा की आम्हाला काय करतो. ज्याची गणिताची PhD झाली त्याची सुद्धा मेमरी फेल होणार. खरंय बाबा. ज्याची गणिताची मेमरी फेल झाली आहे हा. त्याचं सुद्धा चालणार नाही. काय गणितातलं काय कळणार आहे त्याला. अहो का ते कसं मोजायचं. का तर सरकारने देव ताब्यात घेतलेला महागारी दिलाय. त्यांनाच गावना तर ही देव असा आहे बाबा. असा त्याच्यासाठी जर तुम्ही 10 रुपये खर्च केले तर 1000 रुपये द्यायची ताकद त्याच्यात आहे. आहे गे. पण त्याच्यापासला जर येऊन रुपया घेऊन जायचा विचार केला तर काय होतं. तर 1000 कुठनं पाडल तुमच्या 7 पिढीला सुद्धा कळू देणार नाही. आणि ताजं उदाहरण सांगतो. सत्य आधारित घटना जर बघायची असेल तर आताही ज्या गावात बाळूमामाचा जन्म झाला अक्कोळगाव त्या गावात जावा मामाचं घर आहे. तिथनं थोड्या अंतरावर
मामानं ज्या घरात चाकरी केली या चंदूलाल सावकाराचा वाडा आहे होय मामाची फुटकी ताटी या सावकाराच्या मातानं नेलती देवा होय म्हणून साठी या सावकाराच्या मातोला मामानं शाप दिलता कसा तुझ्या सावकारकीवर जर 12 बैलाचा नांगर नाही फिरवला तर नावाचा बाळ्या धनगर नाही आहा तुझ्या 7 पिढीला भीक मागायला मी सोडणार नाही असा बाळू धनगरांनी शाप दिला होता 11 वर्ष वय होतं बाळू धनगराचा आज त्या दारात कुत्र सुद्धा उभा राहत नाही खराय बाबा ज्या सावकाराच्या दारात 100 गायींची दावण होती आहा त्या सावकाराच्या दारात आज कुत्र उभं राहत नाही असा यो भगवंत आहे दिलेला शब्द खरा होतोय आणि जर तुम्ही द्यायला लागला हा आणि त्या भगवंताला जर दिलेली घटना मान्य झाली होय आणि भगवंताने जर महागारी ओंजळ धरली तर तुमची ओंजळ कमी पडेल हो. खराय बाबा मंडळीत बसतच नाही एवढा हा भगवंत वाईट आहे हा पण त्याच्या वाटाला जर कोण गेलं हा तर तो कोणाला सुट्टी कवा देतच नाही हो आणि स्वतः बाळू मामाने विचार केलेला मनाला लागला होता सांगायला काही लागला होता सांगायला या बाळापा पाटलाला भगवंत माझा पाटलाला सांगत होता पाटील बाळापा पाटलानं ऐकलं बाबा रामाच्या रात्याला खड्यावरच झोपला रामाची रात निघून गेली ना सवळच्या पाऱ्याला या पाटलानं पाटलाच्या लेकाना देवा त्यात्र टाइमाला सवळीच्या पाऱ्याला रास लागलं होतं भराईला देवा आणि पाटलाचा लेक की काही वेळ पाटलाचा लेक की काही वेळ रास लागला बाहेर राहिला काही वेळ रास लागला बाहेर राहिला काही वेळ पाटलानं 4-5 पोती आपल्याला शाळू होईल म्हणून साठी 4-5 पोती नेलेली या भगवंतानं माझ्या काही चमत्कार केलेला 5 पोती आणलेली भरली होती रास बाबा आणि 5 पोती भरली तरी मी रास जशीच्या तशी लागली होती दिसायला देवा पुन्हा बाळापा पाटलानं आपल्या लेकाला सांगितलं बाबा बारदाना पोती घेऊन या जा म्हणून साठी बाळापाचा लेक निघून गेला होता आणि परत 10 पोती घेऊन आला 10 पोती आणली होती 10 पोती भरली 10 पोती भरली तरी मी रास लागली या जशीच्या तशीच दिसायला कोड पडून गेलं पाटलाला बाळाबा पाटलानं पुन्हा एकदा आपल्या लेकाला म्हणला घेऊन या जा बारदाना अजून बी म्हणून साठी देवा यो लेक निघून जायला आणि पुन्हा 7 पोती आणायला पुन्हा 7 पोती आणली बाळाबा पाटलाच्या लेकानं देवा हो त्या बाळापा पाटलाच्या लेकानं पुन्हा 7 पोती आणली आणि तो 7 पोती ज्या वेळेला भरली हा त्यावेळेला राशीचा सगळा एकूण 22 पोती ज्वारी भरली राशीवर धान्य संपलं भगवंता राशीवचं धान्य संपलं आणि 22 पोती ज्वारी जेव्हा या बाळापा पाटलानं बघितली तेव्हा ती भरपाई देतो म्हणल्याला बाळापा पाटला या मनात कुचकुचाय लागलो आणि याडे लागले याडे लागले याडे लागले याडे लागले बाळापा या पाटलाला याडे लागले बाळापा या पाटलाला याडे लागले याडे लागले याडे लागले याडे लागले बाळू माझ्या मामाचं याडे लागले बाळू माझ्या मामाचं याडे लागले देवा हो. या पाटलानं रास तिथं सोडून दिली होती आणि बाळू धनगराला हुडकत लागलं होतं पळायला बाबा आणि तो धनगर कुठे आहे ना त्याचं मला दर्शन घेऊ द्या ही देव असाय बाबा देवा हा.
हितनं गेल्यानंतर देव घावल का? कसं गावलो हा? जेव्हा आला तेव्हा तुला कळलं नाही ओळखायचं. देव एकदाच येऊन परीक्षा बघतो हा आणि इथं साक्षात मामांच्या मेंढीची समाधी आहे. हा खरंच तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे देवा. खरंय देवा. का हा मामांचा जीव माणसात कधी नव्हता. नाही की पडत्या पावसात सुद्धा मामा बाज टाकून पावसात भिजत घोंगड्याची खोळ करून मेंढ्याच्या वाघरापाशी बसणार. होय. आणि आता जे आपण आदमापूरला चाललोय महिन्याला आमुष आहे हा ही आपण एक कारणास्तव आहे. खरंय की त्याचा 99% जीव या मेंढरात आहे. हाय की आणि जर खरंच तुमची भक्ती असेल हा तर 100% मेंढरात जी बकरी राखतो त्याला महिन्यात एकदा का होईना पण सर्प दिसतो. दिसतोय दिसतोय. त्या भगवंताचा जीवच त्या मुख्य प्राण्यात अडकलाय. होय. का कसं? तर ज्या वेळेला 1966 सालाला हा मामानं या शंकर भोसलेच्या रानात आपला देह ठेवायचा विचार केला. भगवंताने विचार केला बाबा. त्यावेळेला मामाच्या संगतीचं मेंढकं सांगायला लागलं, मामा तो तर असली भाषा लागलाय सांगायला, मी जाणार आहे होय. आणि आमचं करणार आहे. ही मेंढी आधी इकडं मग तुला काय करायचं ते कर. मेंढ्यात इली वाटलं बाबा आम्हाला काय नको हे तुझं. देवा हा त्यावेळेला मामानं या संगतीच्या गड्यांना सांगितलं होतं, मरगोबाईच्या देवळात बसून देवा काय सांगितलं होतं बाबा. अरे रांडाच्या व हो हो तुम्हाला जोपर्यंत राखणं होतंय तोवरच राखा. हा ज्या दिवशी तुम्हाला राखणं होत नाही त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा. दगडा धोंड्याच्या जर गडी करून नाही मेंढर राखायला लावली तर नावाचा बाळू धनगर नाव नाही लावणार. ही बाळूमामाचा त्या काळातला सवाल आहे बाबा. देवा हा आज कोण कलेक्टर बॅरिस्टर कोण चालतंय का तिथं? काय नाही सगळी जाऊन सेवा करून येते ती. ज्याला अडचण आहे ते जाऊन मेंढर राखतय मेंढ्या राखते पाया पडते सगळं करते. आणि या भगवंताचं एक ब्रँड आहे. कसं हो कपाळाला ज्याच्या भंडार आहे ते दुसरं काय म्हणत नाही. बाळू मला गेलता काय? बाळूमामाचं भक्त आहे काय? बाळूमामाला गेलता काय? का हा तर ही माझ्या भगवंताची इमेज आहे का? कसं? तर भगवंताकडे जर डोळं भरून बघितलं तर काय होतं? ज्या देवाला येणाबाळ्या आणि खोळाबाळ्या म्हणत होती त्या देवाला बघितल्यावर काय वाटतं माहित आहे का? काय वाटतं व? अरे भाविक भगत आणि येती दर्शन आणि काळ्या घोंगडीवर बसला सावकर आणि असा सावकर आणि बाळू मामा देवा अवतार, बाळू मामा देवा अवतार. तुझा मनी लागला आणि बाळू मामा देवा काय सांगायचं देवा? देवाला सांगाय काय तर बापल्याक मिळून सांगा काय तर. आणि ध्यास तुझा मनी लागला आणि बाळू मामा आणि तुझ्यावर जीव जडला. संत संग तुझा घडला माझ्या देवार तुझ्यावर जीव जडला. संत तुझा घडला माझ्या देवार तुझ्यावर जीव जडला. डोल तुझा असावा
शो बाळाप्पा पाटील लागला होता या बाळू धनगराला हुडकायला. असं लगी घावल गाता बाळू. पण यो बाळू मामा काय या बाळाप्पा पाटलाला घावायला तयार नाही देवा. ठेवला बाळूचा तळ कुठेही त्या जाग्याला. बाळाप्पानं 4-5 दिवस काढलं होतं हमीदवाड्याला. होय आणि असणारा देव माझा बाळाप्पा देवा त्यात्रा टायमाला. हमीदवाडा सोडून शिना भगवंत माझा. आणि देवा माझा बाळाप्पा आणि देव बाळाप्पा आणि मेंढ्या याचा वे बघा कैव तळवे तळ ज्ञान वे बघा कैव उठवला. मेंढ्या मारवे बघा कैव लावणे मेंढ्या मारवे बघा कैव लावणे. देव चालला बघा कैव निघूने देव चालला बघा कैव निघूने. डोंगराच्या वे देवा कैव बारीला डोंगराच्या वे देवा कैव बारीला. आणि मामा गेला या बघा कैव निघूने मामा गेला या बघा कैव निघूने. आणि डोंगराच्या वे बघा कैव पैत्याला डोंगराच्या वे बघा कैव पैत्याला. आणि मितक माझ्या वे देवा कैव गावाला मितक माझ्या वे देवा कैव गावाला. आणि तळ त्यान वे बघा कैव ठोकेला तळ त्यान वे बघा कैव ठोकेला. देवा हो भगवंतानं मेंढ्याचा तळ ठोकला होता डोंगराच्या डोंगराच्या बारीला. डोंगराच्या बारीला डोंगराच्या पायथ्याला तळ टाकायला मामानं माझ्या. देवा हो आणि या मेटके गावाच्या गाव कोसवाला भगवंतानं मेंढ्याचा तळ बसवलेला. आणि नीतीचा नीतिक्रम मेंढ्याची चारणी चालू होती भगवंताची माझ्या. भगवंताची मेंढ्याची चारणी चालू होती. गावातलं भक्तजण यायचे आरतीला. गावातलं भक्त रोज येणार मामाचं दर्शन घेणार. त्याने आंबिलेचा प्रसाद भंडारा कपाळाला लिहून शिना आपापल्या घरवाड्याला. मामाचं दर्शन घेणार कपाळाला भंडारा येणार आणि निघून जाणार. देवा असं चाललं होतं दिवसामागे दिवस लागलं होतं निघायला बाबा. पण देवा हो या ढोल्यासारखा एक मामाचा लाडका भगत होता. भक्त प्रत्येकाचं लाडकं जायतो. नाही सगळं लाडकं नाही तर. आता तुम्ही सगळ्या मंदिरावर लाडकं झालाय आणि भक्त लाडकं कसं नाही. जिथं जायला आठवडा महिना झालं बंदच नाही हो. देवा हा ह्याला ही बसलेली माणसं उत्तर देतील. देतील या आम्ही नाही देणार. खराय बघ बा. का हा काय म्हणते देव का कसं हो पिकविल त्याचा मला आणि गाईल त्याचा कळावो. बरोबर आहे. बरं आपण कोण आहे. काल बी सांगितलं होतं आपण बी आज बी सांगतो ना उद्या बी सांगतो. या बाळू धनगर दारातला एक कुत्रा आहे कुत्रा आहे गेडी आणि त्याच्या पायात आपल्याला सेवा करायची चाकरी करायची संधी मिळते. याच्यापेक्षा मोठं बाकी काय नाही. खराय देवा. ए सत्य आहे आहा सत्य घटना आहे बाबा. हो का ह्या जन्माला ज्यावेळेला आलतो त्यावेळेला येताना आपण काय आणलं नाही नाही गे आणि ज्या वेळेला जाणार आहे त्यावेळेला संघ काय घेऊन जाणार नाही. पाहुणे रुपये घालते तोंडात कोण जे आपले घरचं काय नाही. पण जोपर्यंत देवा हा आपला हातपाय हलत्यात तेव्हा तो माझा आणि मी तुझा. जोपर्यंत आपला हातपाय हलत्यात तवरच आपण म्हणतो ही मॅच केलं. हा ही 50 एकर आपली होय. आणि ही 2 मजल्याचा बंगला पट्ट्यानं बांधला आणि आपल्याला गावातले म्हणते ती. हा पट्ट्याला जोडच नाही हो. देवा कसं 50 लाखाचा बंगला बांधचाल त्याच्यात एसी बसवचाल दारात फॉर्च्युनर उभा करचाल. खराय देवा. त्या बंगल्यात बसायचं कुठं झोपायचं कुठं जेवायचं कुठं सगळं ठरवचाल. खराय गे पण त्या बंगल्यातनं जाणार आहे का ठरवू शकत नाही. नाही नाही का ठरवतंय हो महाराज कोण. जायच कसं माहित होतं. माहित असतं मग त्याच टायमाला केलं असतं. मावशा इकडे लय दणका जोरात असतो. कसा सांगाय काय तर जायचं कवा घरला नाही बरं का. नाही म्हणणार इकडे भात शिजलाय म्हणणार खाल्लं का जायचं आम्ही घरला.
देवा कसं आपण भगवंतापाशी हा 3.5 हाताचा देह भगवंतानं तुमच्यासाठी विलीन केलाय, फुकट दिलाय. होय की कमीत कमी 50% तर आयुष्य द्यायसाठी जिजवा. तुम्ही जे आता सांगितलं महिना झालं बंद नाही. होय आपल्या कातड्याचा जोडा जरी काढून या भगवंताला व्हायला तरी त्यानं केलेला उपकार आपल्यावर फिटाच नाही. कधीच फिटणार नाही हो. परवा संध्याकाळी एक कार्यक्रमाला गेल्यानंतर माणूस असा भेटला. कसा हो कार्यक्रम चालू आहे, तो एकदा सोलापूर एकदा कोल्हापूर, एकदा सोलापूर एकदा कोल्हापूर. खराय की त्यावेळेला त्याला सांगितलं पाहुणं हा असलं व्यसन उपयोगाचं नाही, मग कसलं हो ही करणं वाईट आहे. वाईट आहे कोण म्हणत त्यावेळेला त्यानं उत्तर दिलं. काय हो मला म्हणला तुम्ही कवा केलंय का? नाही हो मग तुम्हाला कसं माहित झालं मला हे वाईट आहे ते? केलं नाही त्यामुळे माहिती नाही. देवा हा 200ची पेला तर 2 तासात उतरते खराय की आणि 1000ची पेला तरी मी 2 तासात. उतरते जर नशाच करायची इच्छा आहे हा तर भगवंताच्या भक्तीची करा, आयुष्य असूस तर उतरणार नाही देवा. तीच चालू आहे हो. आपल्याला नशाच करायचे ह्या ध्याला ना, हा तर भगवंताच्या भक्तीची नशा करा, आयुष्यभर उतरणार नाही. आणि ती नशा काय आहे ती तर समोर तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळते. खराय की भगवंताच्या भक्तीची नशा काय असते हा का तर ती कधीच उतरू शकत नाही. अजिबात नाही. आपण केलेली 4-2 तासात उतरून जाते, हा पण ती नशा उतरत. नाही हो. आणि पहिलं कसं काय केलं तर राहत होती आपल्यापाशी. होय आता असं काय दिसलं तर राहत नाही. ती हातानं भात शिजवून खायची बारी आहे. लय वाईट परिस्थिती आहे हो. का राहते ती मग खरंय का देवा? हो पहिल्या मावशा काय जरी झालं तर मग सांगितलं आई बापाच्या नावासाठी नांदत होत्या. पण आता तसली भानगड काय दिसली हा काढलाच मोबाईल बाहेर द्या लावून गाडी. हा आणि 99% हा इथं अशी कोण आहे का तिने आपल्या लेखीला 8 दिवस झालं फोन केला नाही? फोन नसणाऱ्याच कोणी तर केलं नस. आहे का कोण? कोणच नाही का? म्हणजे रोज लेखीला फोन करते त्या. होय मग चांगल्यासाठी करता का वाईटासाठी? हो चांगल्यासाठी. देवा कसं 15 दिवसात 1 तास लेखीला फोन करा आणि तो बरी आहे का आणि कशी आहे एवढंच विचारा. दिवसात 10-12 फोन करायचा. आज काय खाल्लं, कुठली भाजी केली, जावाय कुठे गेला, तुझी सासू का करते, सासरा तुला काय म्हणतो का? आपल्याला काही घेणं देणं नाही. आणि ह्या अशा गोष्टीनं आणि ह्याच्यापेक्षा पलीकडचा पर्याय सांगू. आई लेकीला काय सांगते आता माहिती आहे काय हो भैया? हो बघ 1 महिना 2 महिना नाही तरी पाहुणा इकडे घेऊन टपरी टाकून देऊ. आता टपरीला गिराक दिले आहे हो. खरंय का मावशी? मी तुमच्या मुलासारखं आहे म्हणून सांगतो, तुमच्या लेकीचं हातानं वाटोळ तुम्ही करताय. एकाच झटक्यात आणि एकाच धनक्यात सांगायचं, ज्या दिवशी दिली त्या दिवशी तुझा माझा विषय संपला. तुला फक्त सणावाराला 2 दिवस इकडे यायचं, आपली गबाळ भरायचं, बॅग घ्यायची, नीट सुटायचं. 3 टाइम दणकून आणायचं, कणकून काम करायचं. पण ती बोंबल घोटाळा असा झालाय. कसं हो ती लेकरू एक संघ असते सारखं. असते असते. त्या लेकराच्या नादात स्वयंपाक खोलीत जाते का किचन मधनं निघते, कोणीकडे काय होतंय त्यानं काय कळलं नाही. हा पण त्याच्यामुळं माणसाला जी पॅरेलिस, अटॅक, माणसाच्या शिराचे कापू, हे असले जे रोग आहे ते ह्याला कारणास्तव मोबाईल आहे. देवा पहिल्या लोकांना का होत नव्हतं असं? मोबाईलची जी नेट आहे त्याच्यात व्हायरस आहे आणि तो आपल्या शरीराला घातक आहे. वापरण्याबद्दल धोमत नाही, ती काळाची गरज आहे, वापरा. पण तो कितपत वापरायचा? एका भाकरीची भूक असल्यावर 4 ताटात वाढल्यावर मग शेजाऱ्याकडे बघायची कवा उठते. ते उठलं तर आपल्याला उठा येते. तसं प्रत्येक गोष्टीला लिमिट ठेवा. आणि जर लिमिट ठेवलं, पहिली माणसं सांगत होती आम्ही 90 वर्ष जगलो, 95ला आम्ही असं केलं, ते काम केलं, की सगळा येडा बाजार झालाय आपला. 60 मध्येच रिवर्स पडणार आहे. खराय की 40 मध्ये आपलं गुडघं दुखत्यात, होय 50 मध्ये आपल्याला 2 दाटे घेऊन जातोय. होय
आणि 55 मध्ये आपल्याला बसलेली जागा उठवत नाही अजिबातच उठत नाही. आणि जवळजवळ 60 पर्यंत आपलं डांग भोकणं चालू झालं. तुमचं नाही बरं का माझं सांगतो बाळूमाला 4 हाताने देवा 5 जण वाढून आशीर्वाद लागावा खरंय देवा. आणि स्वतः या बाळूमाच्या तळावर देवा बघायला लागलेला यायला भक्ती लागली होती वाढायला बाबाच्या डोंगराच्या पायथ्याला. आणि या मामाचा भगत अर्धी तवली ताक घेऊन आल्या ना हा, आणि मामाला लागला होता बोलायला मामा हा, तुमच्यासाठी ताक घेऊन आलो या. तुमच्यासाठी ताक घेऊन आलोय म्हणल्यानंतर मामानं हनुमान नावाच्या गड्याला हाक मारली होती हनुमंता बाबा बसलेल्या सगळ्या भक्तांना ताक वाट म्हणून जिना त्या हनुमंतानं काय केलं ताकाच्या टवलीतलं पेला पेला ताक सगळ्याला लागला होता वाटायला. त्या हनुमाला बी कोडं पडलं होतं असं? त्या मामाला खोल लागलं काय 2-250 लोक मोहर बसले तिने अर्धी तवली ताक कुठं पुरायचं देवा काय घडेल ते घडेल मामा सांगतोय म्हणल्यावर आपण केलं पाहिजे. म्हणून स्वतः या कामाच्या कामगड्याने काही करायला काय गा भगवंतानं सांगितल्याप्रमाणे सगळ्या भक्तांना आग लागला होता वाटायला. आणि जसं काही ताक लागलेला वाटायला देव माझ्या बाळूच्या सांगण्यावर बरं का 2-250 गड्यांना पेला पेला ताक वाटलं तरी बी या तवलीत ताक जसं तसंच शिल्लक आहे देवा. आणि लिहाले ताक तेवढं शिल्लक होतं बाबा. ही मामाचा चमत्कार होता. आणि ही देवा कसं ही बघितलं होतं या मेतके गावाच्या कुशाप्पा पाटलाच्या घरतीनं देवा. आणि काही लागली होती बोला या मामाला बाबा. आणि बोला याला लागली